तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर परत एकदा आलो मी. तर आज मला ना एका विषयी तुम्हाला बोलायचं होतं, की जे डॉग्स लवर्स आहेत. हं? आणि जे ज्यांना कोणाला बी ते कुत्र्यांबद्दल, जे डॉग्सबद्दल थोडी जरी माया दया असेल ना, त्यांनीच हा व्हिडिओ बघा. आणि ज्याला नसेल ना त्यांनी बघू नका प्लीज. तर खास हे व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे, तुमच्यासाठी नाही. म्हणून तुम्ही बघू नका, कारण मी जे बोलेल ना ते तुम्हाला बी काय अर्थ नाही, तुम्हाला बी ते तुम्ही त्याला निगेटिव्ह एक पद्धतीने घेसाल. म्हणून तुम्ही खास हे व्हिडिओ बघूच नका. जे जे डॉग्स लवर्स आहेत आणि जे जे कुत्र्यांना खरंच आपलं म्हणून, फॅमिली मेंबर्स म्हणून त्यांनी जे त्याला अडॉप्ट करतात आणि त्याची जे दयामाया करतात, त्यांनी व्हिडिओ बघा. बाकीच्यांना इंटरेस्ट नाही, कारण त्यांनी बघू बी नका, कारण त्यांच्या डोक्याच्या वरून जाईल, कारण त्याला अर्थ बी नाही बघून. तर मित्रांनो, कसं आहे ना माहिती आहे का तुम्हाला, आता माझ्याजवळ जग्गू नावाचं एक डॉग्स आहे, म्हणजे कुत्रे जग्गू. तर त्याला ना मी जेव्हा ते लहान होतं, 1-2 महिन्याचं होतं, तेव्हा त्याला आणलं होतं मी. तर आणलं होतं. तर माझा मित्र होता एक विशंभर म्हणून मित्र आहे माझा. तर त्याच्यात जे त्याचा जे मित्र होता, त्याचा जो कुत्र होता हे. तर मी त्याला गेलतो, मला कुत्रं पाहिजे म्हणून मी त्याच्या घरी गेलतो. तर त्यानं म्हणला, "बाबा इथं इथं आहे." म्हणला, "तर तू जाऊ दे घे." तर मग मी त्या दिवशी गेलो. मग ते तिथं भेटलं मग मला. हां, तुम्हाला जग्गूचा फोटो दाखवेल. ते तुम्ही बघा, ते लहानपणीचं आम्ही आणलेलं आहे, ते पण आहे. मग त्याच्यानंतर मी तिच्या घरी गेलो. हां, मग नंतर मग ते घेतलं. मी लय खुश होतो तेव्हा घेतलेलं. एवढा खुश होतो ना, की मग त्याला लहानाचं मूळ मग खूप आणलं त्याला. मग आई पण त्या दिवशी बाहेरगावी होती, त्याच्यामुळं आईनं तेवढं बघलं. कारण आई मित्रांनो, आपण आता कुठं होतो, तर आता एक कॉल आला होता, रँडम कॉल होता, म्हणजे भावाचा कॉल होता. तर ते त्याला तर असं बोललो. पण आता तर आपण मुद्द्यावर तर आणलं मी त्याला. आणि नंतर ना खूप दिवस झाले सोबत होतं. तर आधी पण खूप होते आमच्याजवळ कुत्रे, खूप जास्त होते. 10-20 तर पूर्ण आमचे नगरचे शेजारी सगळे आमच्यावर हे करत होते, की बाबा सोडा, सोडा, चावल कोणाला. पण मित्रांनो, खरं सांगा बरं, कुत्रं विनाकारण चावते का? विनाकारण कधी चावते का मला सांगा? हं? कुत्र्याने एवढं बुद्धिमान प्राणी कोणतंच नाही. विनाकारण कोणतंच कुत्रं चावत नाही. कोणतंच कुत्रं चावत नाही. तुम्ही त्याच्याजवळ काय अगस्तापणा केला, हं? आणि काही असं ज्यासोबत असं त्याला असं, त्यांचे पण एक असे हे असतात, की मेंटॅलिटी त्यांची पण असते, की कोणी आपल्याला हात उचलला तर आपण भुकतो. हं? आणि त्याला लाकूड दिसलं तर ते भुकते. मग त्यांचे बी ते आहे, त्यांच्या दिमागात ते बसलेलं आहे, की कोणी लाकूड उचललं तर त्याला आपली एक असं सेल्फ डिफेन्ससाठी त्यांनी आकर्षक होतं, म्हणजे भुकतात. तर मित्रांनो, कसं आहे ना, मग विनाकारण कुठं कुत्रं चावत नाही. हे बघ, हे बघा, माझ्याजवळ ना आत्तापर्यंत 20-30 कुत्रे का येऊन गेले. तुम्ही त्याचा व्लॉग केलेला आहे मी, ते पूर्ण व्हिडिओ आहे, ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. खूप सारे कुत्रे होते माझ्याजवळ. मी खूप, आणि एका कारणामुळं ते एकाला चावलं होतं, मग ते पोलीस कंप्लेंट, मग त्याच्यामुळे ते मी सगळे कुत्रे सोडून टाकले. म्हणजे मी अशा ठिकाणी म्हणजे गावाकडे एका शेताच्या ठिकाणी, म्हणजे एक होता माझा काका, तर त्याच्या ठिकाणच्या गावाकडे सोडून टाकले. ते आता बी आहेत, पण मी बाय चान्स तिकडे गेलं तर तुम्हाला ते बी दाखवेल. काही वाचलेत, काही मग गेलेत, मग त्याची सोय वगैरे झाली त्यामुळे ते गेलेत. पण आहेत, आत्ता पण आहेत. त्याची आत्ता पण काळजी घेणं चालू आहे. मग मग नंतर आता जग्गूचं येऊ. मग आता माझा जग्गू आहे, ते आत्तापर्यंत कोणापर्यंत काय चावला नाही. आत्तापर्यंत कोणाला चावला नाही. आत्तापर्यंत त्याची एक कंप्लेंट आली नाही. आणि एवढं शाहू आहे आणि कोणाला असा विनाकारण त्रास देणार नाही, कधीच देणार नाही. आणि मला सांगा मित्रांनो, कुत्र्याला तुम्ही मारता, हं? कुत्र्याला कसं मला वाटते, त्याला मारण्यापेक्षा एक तर तुम्ही त्याला काही खाऊ घालत नाही ना, मग तुमचा अधिकार पण नाही त्याला मारायचा. तर मारूच नका यार प्लीज. तर आणि त्याला तुम्ही मारलात ना, ते ते सगळं देव बघायला बरं. सगळे आपले जे कर्म आहेत, आपण जे करतोय, ते सगळे ते ते एका डायरीमध्ये वर नोट असतात. ते नोट करून ठेवलेले असतात देवाने, आणि ते कुठं ना कुठेतरी आपल्याला ते भेटते. त्याच्यामुळं ना, एकतर तुम्ही त्याला खाऊ घालत नाही, त्याच्यामुळं त्याला मारायचा पण अधिकार नाही. तर मारू तरी नका. एकतर त्याला हाकला तिथून, पण मारू नका. हां, आणि ते विनाकारण काही करत नाही तुम्हाला. तुम्ही त्याला प्रेम द्या. हां, आणि बाय चान्स त्याला काही रोग झाला समजा, हां, तर त्याला काही उपचार करा. खूप सारे असे डॉक्टर बी आहेत.
जे की घरी येऊन त्या कुत्र्याला जे चेकअप करणारे आपले जे डॉगचे जे हे तर ते जे आपलं काय म्हणतात चॅरिटी चालवतात जे डॉगचे आहेत त्यांना बोलवा. त्यांना बोलवा, त्यांना कॉन्टॅक्ट करा. मग ते येतात, ते डॉगला घेऊन जातात आणि तिथं ते उपचार करतात. मग बायचान्स ते आणून सोडतात जर तुम्हाला गरज असतील तर. नाहीतर ते आपल्या एक डॉग शेल्टर म्हणून असते तिथं जाऊन सोडून जातात ते, जे त्यांची काळजी वगैरे घेणं चालू असते. तर एक असं करा, हे बी ऑप्शन आहे. पण जे आता जे नगरपालिकेवाले येतात बघा, जे कुत्रे घेऊन जातात, ते त्यांना ते पकडतात आणि सोडून टाकतात. कुठं सोडतात, काय सोडतात ते ना आजकाल माहीत नाही. पण त्याला घेऊन सोडून टाकतात. त्याला ज्या पद्धतीने त्याला मारतात तर नाही, पण त्याला पकडतात. त्याच्यामुळे ते आकर्षक बनते, अजून आकर्षक बनते. त्याच्यामुळे ना तुम्ही जे चॅरिटी चालवतात, जे डॉग्स वगैरे चॅरिटी चालवतात ना, त्यांना बोलवा. तर ते येतात आणि ते पकडतात. मग त्याच्यावर जे उपचार आहेत, ते काही रोग वगैरे असेल, ती काही पिसाळा झाला असेल, काही रोग त्याच्यावर असेल, तर ते त्याच्यावर ते उपचार करतात. तर त्याच्यामुळं तुम्ही त्यांना बोलवा. म्हणजेच की एक तर तुम्ही चांगलं बी काम करताय, वरून वरून तुम्हाला कोणीच काय म्हणणार नाही. कोणीच काय म्हणणार नाही. आता माझ्या जग्गूवर मी आतापर्यंत एवढी इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजेच त्याला खूप काही इलाज केला. खूप त्याची काळजी घेतली. आतापर्यंत त्याला इंजेक्शन दिलेले आहेत मी, 2 डोस दिलेले आहेत. प्रॉपर असे 2 डोस दिलेले आहेत त्याला वेळेवर. ते टीटीचं इंजेक्शन असते ते दिलेले आहेत, आत्ता पण दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्याला कोणत्या प्रकारची हानी नाही. आणि त्याच्यावर काही असं हे बी नाही, कारण त्याला इंजेक्शन दिल्यामुळे त्याची दातं एक ते सळसळ करणं बंद होते. पण त्याला चावाय गिवायची अशी काही हे नसते. मग त्याच्यामुळं ते एक ॲग्रेसिव्हपणा त्याचा कमी झाला त्याच्यामुळं. म्हणून मित्रांनो, तर तुम्ही एक तर काय करा माहिती आहे का, त्या जे डॉगचे जे चॅरिटी चालवतात ना, त्यांना बोलवा. त्याच्यानंतर मग ते येतात, ते घेऊन जातात, मग ते उपचार करतात. बायचान्स तुम्हाला गरज असेल ते आणून सोडतील, जर तुम्ही पाळलेलं असेल तर. मग नसेल पाळलं तर मग ते स्वतःजवळ ठेवतात. तिथं चॅरिटी म्हणजे त्यांचे ते असतात, ते डॉग शेल्टर म्हणून असते, तिथं जाऊन ते सोडतात. तर तुम्ही तेच करा. आणि आय होप एवढा तरी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे की असं सोडून टाकण्यापेक्षा, त्याला मारण्यापेक्षा हे एक पर्याय आहे, तुम्ही हे करा. म्हणजे की कोणत्यातरी डॉग्स असे खूप काही आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये खूप काही असे असतात, जे की शेल्टर्स असतात, जे डॉगचे असतात. त्याच्यामध्ये जे उपचार करणारे असतात. काही जण काय म्हणतात त्याला, जे डॉगचे जे रेस्क्यू करतात, तशांना बोलवा. म्हणजेच की एक तर तुम्ही चांगलं काम करताय आणि एक अशा लोकांना संदेश बी देताय की हे हे चांगलं काम आहे. म्हणजे हे तुम्ही पण असं करू शकता की एकाचं चांगलं होईल. आणि चांगले काम केलं काय वाईट नाही. त्याच्यावर तुम्हाला काय खर्च येणार नाही, काही नाही. डॉग स्क्वॉडवाले येतात आणि ते घेतात, ते उपचार करतात काय. मग आपल्याकडून स्वतःहून जर काही लागत असेल, जे डॉगसाठी काहीतरी एक मदत म्हणून आपण मग द्यायची असते, मग ती द्यायचीच आपण, कारण नाही म्हणायचं नाही. तर प्लीज माझा एक संदेशच हे हे या माझ्या व्हिडिओनं जर 2 जरी माणसं जरी ऐकले, त्यांनी हे जे फॉलो केलं, तरी मी जिंकलो म्हणून समजल. कारण मला माहिती आहे या म्हणजे माणसाच्या मेंटॅलिटीला त्यांना बदलायला काय माझा हे व्हिडिओ कमी आहे. त्याच्यामुळं थोडंफार जरी 1-2 माणसं जरी समजले ना, की माझ्या चांगले आहे. कारण म्हणतो ना आपण, थेंब थेंब तळे साचे, तर हळूहळू होईल. तर तर माझं म्हणणं एक असं आहे की तुम्ही मारत राहू नका. एकतर असे बोलवा कोणाला तरी, त्याच्यावर उपचार करा. जे की हे आणि आजकालच्या सरकारी डॉग्स आहेत ना, त्यांना लई डिमांड आहे. काय त्यांना काय वाटते की यार, ते सरकारीवाले येतात म्हणजे त्यांचं ते खर्च म्हणजे बघा ना यार तुम्ही. त्याच्यावर जेवढा खर्च, अरे तुम्ही त्याच्यावर 20-30 हजार रुपये. ते एक पिल्लू सहसा म्हणतात ते कोणत्या बी सरकारी कुत्र्याचं पिल्ल्याचं, तर एक कुत्रं कमीत कमी 5,000 रुपयाला जाते. एक पिल्लू मादी, म्हणजेच काय कुत्री मादी असते ते, तर ते 6-7 हजाराला एक पिल्लू असते. अरे ते तुम्ही 6-7 हजार रुपये एका एका अशा अनाथ जे डॉक्टर, आपले डॉक्टर म्हणालो, ते अनाथ जे असतात ना, जे कुत्रे वगैरे, तर त्यांना त्यांची मदत करा. त्यांना त्यांना तुम्ही तुम्ही पकडा ना, असं पकडा आणि एक अशी शेल्टरमध्ये ठेवून द्या. म्हणजेच की त्याला वेळेवर खाणं, म्हणजे तिकडे भटकणं नको. आणि मुकं आहे यार ते.
तर बघा ना, आता तुम्ही स्वतःला विचार करा, जर तुम्ही मुख्य असाल तर तुम्ही त्याला पाणी तरी मागू शकता का? जर तुम्ही मुख्य असता, विचार केला का तरी? कधी विचार करा की जर तुम्ही मुख्य असताल तर घरात तुम्ही सुद्धा पाणी तरी मागतो का? तुम्ही फक्त इशारा करतो, पाणी दे, पाणी पाहिजे मला, पाणी दे, असं ते म्हणतो, तुम्ही म्हणू शकता का? हा, तेच बघा ना, ते बिचार एवढं मुक्क आहे, त्याला फक्त ते बघते यार त्या ह्याच्याकडे की मला पण द्यावं ते ना, ते आशेनं ते बघते, पण आपण ते समजत नाही ना, ही आपली मेंटॅलिटी नाही ना तशी. ते बघते यार, तर त्याला वाटते थोडं दे, जास्त काय नाही, थोडं दे, तसं त्याचं म्हणणं असेल. तुम्ही ते थोडं तेवढा विचार करा आणि त्याला ते अ, थोडं काय नाही, अरे घासातला घास देणं, जर तुम्ही माणसं जपण्यापेक्षा जर तसे असे मुक्या जनावर जपलं ना, तर तुम्हाला ना देव तुम्हाला काहीच कमी करणार नाही राव, काहीच कमी करणार नाही. हा, तर प्लीज यार. आणि ते जे जे आता जे डॉग्स पकडण्यासाठी जे काही जे वरून आदेश आलाय, हा, त्याच्यावर जे आदेश आलाय वरून, तर त्याच्यावर एकतर आता ते गव्हर्नमेंट करून आलाय, पण त्याचं काही नाही, म्हणजे आपण त्याला बदलू शकत नाही. पण एक तर त्यांच्यामध्ये एक बदल करता येते की तुम्ही त्यांना पकडा आणि अशा ठिकाणी ठेवा की त्यांनी बी सेफ असतील, की त्यांनी सेफ असावं, आणि म्हणजे आम्हाला बी असं चांगलं वाटावं की ठीक आहे, पकडलेत त्यांनी पण चांगलं काम करायलेत. हां, तर एकच एवढा संदेश आहे बस, सेव्ह द डॉग. तर त्याच्यामुळं त्याची जरा काळजी घ्या. तुम्हाला कोणती हानी पोहोचणार नाही, विनाकारण कोणतंच कुत्रं तुम्हाला काहीच हानी करत नाही, त्याच्यामुळं त्याची काळजी घ्या. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि हा संदेश मला पोहोचायचा होता, आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. ठीक आहे, मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आत्ताच्या एवढा संदेश होता. तर हे मला वाटते एवढं याचे एक जरी शब्द तुम्हाला समजला असेल तर हा शेअर करा व्हिडिओ, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. स्वतःची काळजी घ्या, आई बाप्पाची काळजी घ्या, आणि मुक्या जनावरांची काळजी घ्या. ठीक आहे.